राघव बोलतो, आय लव्ह यू जान, आय लव्ह यू टू. राघव ती बोलते, जान. तो तिला घट्ट मिठीत आवळत आवाज देतो. काय ती विचारते त्याला. सांग ना, आपण लग्न कधी करायचं? किती दिवस असं तळमळत तडपडत ठेवणार आहेस मला जान? तुझ्या प्रेमात पुरता पागल झालोय मी. लवकर लग्न करूयात ना आपण. आता नाही मी तुझ्याशिवाय जास्त दिवस राहू शकत. लवकरात लवकर मला माझ्या आयुष्यात हवी आहेस तू जान. हो रे सोना, करूयात आपण लवकरच लग्न. तुला काय वाटतं, मला तुझा विरह सहन होत आहे का? मलाही तुझ्या आयुष्यात तुझ्या जवळ लवकर यायचं आहे. असं आहे, मग काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्यासोबत लग्न करायला? तो म्हणतो तिला. प्रॉब्लेम असा काही नाही, पण बाबा म्हटले आपल्या लग्नासाठी माझा विजयदादा हवाय. त्याला परदेशातून येण्यासाठी 2 महिने आहेत अजून. तोवर वाट पाहावी लागेल आपल्याला. काय यार हे तुझा दादा पण तिकडे परदेशात जाऊन बसलाय. आपल्या देशात जॉब नाहीयेत का? तशी ती डोळे मोठे काढून त्याच्याकडे पाहत राघव म्हणते, दादा आहे तो माझा. त्याच्याशिवाय मी लग्न नाही करणार. ओ सॉरी सॉरी, चुकलो मी. तो घाबरल्यासारखं दाखवत चेष्टेने म्हणतो. राघव, तू आता माझ्यावर जेवढं प्रेम करत आहेस, माझी काळजी करत आहेस आणि काळजी घेत देखील आहेस, तेवढीच लग्नानंतर करशील ना माझी काळजी तू? तेवढंच करशील ना माझ्यावर आता इतकं प्रेम? ऑफकोर्स जान. काही काय बोलते तू हे? हे काय विचारणं झालं का? राघव बोलतो तिला. काही नाही रे राघव, मी खूपच जास्त प्रेम करते तुझ्यावर. आपलं दोघांचं प्रेम आपल्या म्हातारपणापर्यंत असंच राहावं. उलट आपलं एकमेकांवरील प्रेम आणखी वाढावं असं वाटतं मला. तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचारच नाही करू शकत राघव. किती संकटं आली, आपल्यात वादविवाद झाले, तरी माझ्यावरचं तुझं प्रेम कमी नाही ना होणार राघव कधीच. ए वेडाबाई, तू ये बस आधी इथे. आज काय तू थोडी घेऊन आलीस काय? हे काय बोलत आहेस आल्यापासून? मला जे सुचलं, जे बोलावं वाटलं तेच बोलत आहे मी. मी शुद्धीत आहे राघव, ती बोलते थोडंसं चिडून. तिचा मूड पाहून तो लगेच, ओके ठीक आहे, मूड नीट कर आधी तुझा. तुला माहीत नाही का जान, तू माझ्या हृदयाची धडकन आहेस ते. मी माझा जीव ओवाळून टाकतो तुझ्यावर. मला तर झालंय आता या क्षणी लगेचच तुझ्यासोबत लग्न करून तुला माझी बनवावी आणि तुझ्यावर खूप जास्त प्रेम करावं. तुझा माझ्यावर, माझ्या प्रेमावर विश्वास नाही का जान? तो आता तिचा हात हातात घेऊन तिच्या नजरेत पाहत बोलतो. स्वतःहीपेक्षा जास्त विश्वास आहे राघव. पण हे वेडं माझं मन, ते चंचल फार आहे. त्याचं काय करू मी? त्याच मनात हे विचारचक्र सतत चालू असतं. मग मला नकळतही भीती वाटते. सर्व काही ठीक होईल ना अशी. ती म्हणते त्याला. नको जास्त विचार करूस. तो तिच्या गालावर त्याचा एक हात ठेवून बोलतो तिला. तशी ती पटकन त्याच्या मिठीत शिरते. राघव, तुला मी सांगते, तू माझ्यावर रागवलास, ओरडलास, माझ्याशी भांडलास, आपलं लग्न झाल्यानंतर तरी चालेल मला. पण माझ्यापासून कधी दूर जाण्याचा, मला एकटं सोडण्याचा विचार नाही ना करणार तू? मला अंतर नाही ना देणार तू कधीच? माझी साथ देशील ना कायम? नेहमी सोबत राहशील ना माझ्या? तू आवडतोस माझ्या आई-बाबांना. माझ्यासाठी ते तुझ्यासोबत माझं लग्न लावून द्यायला तयार झालेत. त्यांचा असा काही विचार नव्हता कधी तुझ्यासोबत माझं लग्न लावून देण्याचा. माझं प्रेम आहे यासाठी ते कसलाच विचार न करता माझ्या सुखासाठी सर्व काही करत आहेत. तसा तो तिच्या नजरेत मगाचपासून एकटक पाहणारा तो तिच्या कपाळावर किस करतो. कधीच नाही जान, मी तुला अंतर देणार. तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो मी आणि भरभरून प्रेम करत राहील मी तुझ्यावर कायम. तुला राणीसारखं सुखात ठेवेल मी माझ्या आयुष्यात. फुलासारखी जपेल मी तुला. तू कसलीच काळजी नको करू. मी असताना तुला कसली काळजी जान? तो तिला धीर देत बोलला. दोघांचंही एकमेकांवर खूप जास्त प्रेम असतं आणि यापुढे असणार आहे. प्रत्येक वेळी तो त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून त्याचं तिच्यावरचं प्रेम व्यक्त करत असे. आपला होणारा जोडीदार आपल्यावर खूप जास्त प्रेम करतो म्हणून ती अतिशय खुश होत असे नेहमी. रात्रीची वेळ
आई, मी भाजी बनवते, तू चपाती कर, मग पटकन होईल स्वयंपाक, ती बोलते. नाही, नको जान्हवी. तू कशाला? तू काहीही नाही करणार आहेस आता. का आई? तू एकटी सर्व काम करून थकशील. एवढंसं तर काम आहे, एवढंसं काम करून नाही थकणार मी. यापुढे एकटीने सर्व काम करण्याची सवय करून घ्यावीच लागणार आहे मला, आई बोलते. तशी जान्हवी बोलते, का आई? असं का बोलतेस तू? अगं, तुझ्या बाबांनी तुझ्या आणि राघवच्या लग्नाचा 2 महिन्यानंतरचा मुहूर्त काढलाय. काय? ती अतिशय एक्साईट होऊन अक्षरशः ओरडते. आई तिच्याकडे विचित्रपणे पाहतच राहते. स्वतःवरच्या आनंदावर आता ताबा मिळवत आणि आईला स्वतःकडे विचित्र नजरेने पाहताना पाहून ती म्हणते, ठीक आहे आई, पण आता करू देत ना मला काम. जान्हवी, 2च महिने तर आहेस तू आमच्याकडे, करू देत की मला तुझे लाड. मग जाशील तू तुझ्या घरी, तुझ्या सासरी. मग काय झालं आई, मी सासरी गेली तर? हेही घर माझं आहेच ना आई. अगं, हे घर तुझंच आहे, पण लग्न होत तोपर्यंत. एकदा का तुझं लग्न झालं की राघवचं घर ते तुझं घर होणार. मुलीला कितीही जीव लावा, तिच्यावर जीवापाड प्रेम करा, तरी ती परक्याचंच धन शेवटी. एक ना एक दिवस मुलीला माहेरचं, आई वडिलांचं घर सोडून आपल्या जोडीदाराच्या घरी जावंच लागतं. आई, मी लग्न करून गेले तरी हे घर माझंही आहे. माझं लग्न झालं म्हणून काय मी लगेच परकी होणार काय तुम्हाला? लहानाची मोठी मी या घरात झाले. आता मी 21 वर्षांची झाले. या घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मी खेळले. असं कसं तू लगेच मला परक्याचं धन बोलतेस आई? हे घर माझंही आहे. या घरातील तुम्ही सर्व माणसं माझी आहात. मी खूप जास्त प्रेम करते या आपल्या घरावर आणि तुमच्या सर्वांवर. तू जे काही बोललीस ते मला नाही आवडलं आई. पुन्हा मला परकी किंवा परक्याचं धन चुकूनही बोलू नकोस आई. मला नाही सहन होणार ते. बोलताना जान्हवीला हुंदका अनावर होतो आता. आई तर थक्क होऊन जान्हवीकडे पाहतच राहते. आईला नव्हतं वाटलं जान्हवी एवढं मनाला लावून घेईल असं. आई आपलं बोलता बोलता सहजच बोललेली, पण आईचं सहज बोलणं जान्हवीच्या मनाला खूपच लागलं. आईने तिला मिठीत घेतलं लगेच. मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आईने पदराने जान्हवीच्या डोळ्यातील अश्रू पुसले. जान्हवी, तुला भाजी करायची आहे ना? कर तू भाजी, मी पोळ्या बनवते, आई बोलली तिला. आणि बाळा, माझ्या बोलण्याचं मनावर नको घेऊस. जान्हवी, तू माझी जान आहेस, माझ्या काळजाचा तुकडा आहेस ग तू. पण समाजातील परंपरा, रीतिरिवाज असेच आहेत. जान्हवी आता शांत झालेली, त्यामुळे ती जास्त काही नाही बोलली आईला. 2 महिन्यानंतर आज राघव आणि जान्हवीचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं. दोघेही आज खूपच जास्त खुश असतात. राघव सोबत जान्हवी कारमध्ये बसणार असते आता, तर जान्हवीची आई राघवच्या आईसमोर आणि राघव समोर हात जोडून बोलते, माझ्या काळजाचा तुकडा तुम्हाला सुपूर्द करत आहे. मी खूपच लाडात वाढवले, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले मी माझ्या जान्हवीला. नीट सांभाळा माझ्या लेकीला. जान्हवीच्या आईला बोलता बोलता हुंदका अनावर होऊन ती रडू लागते. जान्हवीच्या बाबांची अवस्था तर फारच वाईट असते. आई ढसाढसा रडून मन मोकळं करत होती, पण बाबांचं तसं नव्हतं. ते मनातल्या मनात तळमळत होते लेकीसाठी. बापाचा लेकीवर किती जीव असतो हे तर सर्वांनाच माहिती आहे. ते काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसतात. ते फक्त जान्हवीच्या आईच्या बाजूला काळजावर दगड ठेवून उभे असतात. आता जान्हवी आईबाबांच्या गळ्यात पडून रडू लागते. राघव तिचं प्रेम असतं. त्याच्यासोबत लग्न करताना ती अतिशय खुश असते. पण आता आईबाबांचा निरोप घेऊन निघायची वेळ झाली तसं तिचं पाऊल जड झालं. ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, संस्कार केले, कशाचीच कधी काही कमी पडू नाही दिली, त्यांना सोडून जाणं तिच्यासाठी या क्षणी खूपच कठीण होतं. आई-बाबांना घट्ट बिळगलेली ती. त्यांना सोडण्याचं नाव घेत नव्हती. तिच्या डोळ्यातील अश्रूही तसेच तिच्यासारखेच हट्टी, तेही थांबण्याचं नाव घेत नव्हते. शेवटी राघवने पुढे होऊन तिच्या आई-बाबांना धीर दिला. मी आहे ना आई-बाबा, मी घेईन जान्हवीची काळजी.
खूप प्रेम देईन मी तुमच्या जान्हवीला. तुम्ही काळजी नका करू. बोलत आई-बाबांजवळून राघव जान्हवीला स्वतःच्या बाजूला उभं करतो. आई-बाबा दोघांचंही काळीज या क्षणी तीळ-तीळ तुटत असतं. लेक सासरी चालली हा आनंद होता, पण शेवटी आज त्यांनी कन्यादान केलं होतं लेकीचं. आई-बाबा म्हणून त्यांचा हक्क असला तिच्यावर, तरी ती दुसऱ्याचीच अमानत झाली होती आजपासून. आता तिच्यावर दुसऱ्याचा हक्क असणार होता. राघवची आई स्वभावाने प्रेमळ. तिलाही एक मुलगी असते. ती जान्हवीच्या आई-बाबांना धीर देत म्हणते, जान्हवीचे आई-बाबा काळजी नका करू. सून नाही, लेक घेऊन चालले मी घरी. जशी जान्हवी तुमची मुलगी तशी ती आजपासून माझी मुलगी आहे. मुलीसारखीच ठेवेन मी तुमच्या जान्हवीला. मुलीप्रमाणे माया करीन मी तिच्यावर. तुमच्याकडे जान्हवी कधीच कोणतीच आमच्याविषयी तक्रार नाही करणार याची खात्री देते मी तुम्हाला. राघवची आई जान्हवीच्या आईबाबांना धीर देत म्हणाली. आता राघव, जान्हवी आणि राघवची आई कारमध्ये बसतात. राघवच्या घरी नवीन नवरीच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली असते. जान्हवी उंबरठ्यावर ठेवलेलं तांदळाने भरलेलं माप ओलांडून गृहप्रवेश करून घरात आली. तशी राघवची बहीण कीर्ती म्हटली, वहिनी चल, मी तुला तुझी आणि राघवदादाची रूम दाखवते. राघवची आई मालती म्हणते, कीर्ती त्याची गरज नाही आता. तसं राघव, जान्हवी, कीर्ती आईकडे पाहू लागतात. आई म्हणते, असं काय पाहत आहात तुम्ही सर्व माझ्याकडे? आज जान्हवीला राघवच्या रूममध्ये नाही जाता येणार. पण का आई? कीर्ती विचारते. अगं तू लहान आहेस अजून, तुला नाही कळत काही गोष्टी. मी मोठा आहे आई. मला सांग जान, आज का नाही माझ्या रूममध्ये येऊ शकणार? राघव म्हणतो. अरे असं काय करतोस राघव? तुझ्या लग्नाचं सर्व मॅनेजमेंट तूच केलंस ना. तुमच्या लग्नाची उद्या पूजा झाल्यानंतर जान्हवी येऊ शकते तुझ्या रूममध्ये. मग तेव्हा ती रूम तुमच्या दोघांची होणार. आई मी नाही मानत पूजा वगैरे. किती विरह सहन केला मी जानच्या आठवणीत. आधी हिच्या घरचे लग्न लावून देत नव्हते लवकर आमचं, आणि आता आई तू पूजेचं कारण सांगून जान्हवीला रूममध्ये येऊ नाही देत. राघव वैतागत बोलतो. राघव, रीत आहे आपली तशी, ती तुला पाळावीच लागेल, मालती बोलते. तो त्याच्याच तंद्रीत बोलत होता, पण आता त्याचं लक्ष जान्हवीकडे जातं. तर ती मोठे डोळे काढून रागाने त्याच्याकडे पाहत असते. तसा तो घाबरतच हळूच विचारतो, जान काय झालं? का रागवलीस इतकी? लग्न झालंय आपलं राघव. आपल्या मनासारखं झालंय, तरी तू माझ्या घरच्यांना आपल्या दोघांमध्ये का आणत आहेस? ती बोलते. ओ गॉड जान, तुला ना एवढ्या तेवढ्या गोष्टीचाही राग येतो लगेच. विसरलंच होतो मी हे. सॉरी. नाही, एक्स्ट्रीमली सॉरी. उठाबशा काढू का आता? तुझा राग घालवण्यासाठी तो चिडून बोलून त्याच्या रूममध्ये निघून जातो. असा काय हा एवढा का रागवला? मी काय बोलली एवढं याला? इतका रागून गेला तो हा. ती मनातच सरपडली. तिचा चेहरा खाडकन उतरला. आई बरोबर सांगत होती मला. लग्न झाल्यावर मुलीचं जग बदलतं ते. तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले. आईने कीर्तीला खुणवलं, जान्हवीला तुझ्या रूममध्ये घेऊन जा म्हणून. कीर्ती लगेच हो आई बोलून, वहिनी चल आपण माझ्या रूममध्ये जाऊयात बोलते. दुसऱ्या दिवशी मालती एक डब्बा घेऊन जान्हवीजवळ आली. जान्हवी बाळ, हे घे, हे तुझ्यासाठी आहे. आई काय आहे या डब्यात? जान्हवीने विचारलं. जान्हवी बाळा, यात आपले खानदानी दागिने आहेत. माझं लग्न झालेलं तेव्हा मला माझ्या सासूने दिला होता हा डब्बा. आता मी तुझी सासू झाले, तुला देते. घे पकड हा दागिन्यांचा डब्बा. ती घेत नव्हती म्हणून आई पुन्हा बोलली, घे ना. अगं यातील दागिने आता तुझेच आहेत. आई माझ्याजवळ आहेत दागिने. मला नको इतके दागिने. ऑलरेडी लग्नात तुम्ही इतके दागिने घातलेत माझ्यावर. आता नको जास्तीचे दागिने बोलून जान्हवीने दागिन्यांचा डब्बा घेण्यास साफ नकार दिला. बरं ठीक आहे, मी माझ्याजवळ ठेवते. पण तुला कधी घालावेसे वाटले तर निसंकोचपणे
माग बरं का माझ्याजवळ, मी तुझ्या आईसारखीच आहे बोलून मालती निघून गेली. कालपासून राघव जान्हवीला भेटायला आलाच नव्हता म्हणून जान्हवीचा चेहरा उतरलेला. ती नाराज असते. तिला नाराज पाहून कीर्ती म्हणते, वहिनी दादावर रागवलेस का तू? तो तसाच आहे. त्याला खूप लवकर राग येतो. पण काळजी नको करूस, तुझ्यापासून जास्त दूर नाही राहणार बरं का तो. खूप प्रेम करतो वहिनी दादा तुझ्यावर. येईल बघतो. तसंही नाही आला तर नाही, सोड त्याचा विचार करणं. पूजेसाठी एकत्र यालच ना तुम्ही, मग त्यानंतर तुला हवंय तेवढं रागव तू त्याच्यावर. तुला हवाय तेवढा राग काढू शकतेस तू त्याच्यावर. तशी जान्हवी लाजली आणि गालातच हसली. आईने बाहेरूनच आवाज दिला, कीर्ती बाहेर ये. कीर्ती बाहेर आली. तिला पाहून आई साडीकडे इशारा करत म्हटली, ही साडी जान्हवीसाठी आहे. ए वाव आई, साडी किती किती छान आहे. वहिनी तर या साडीत एकदम डॉल दिसेल. हो छान दिसेल तुझ्या वहिनीवर साडी, आई म्हटली. रागवला आहे काल, त्याच्यासाठी जान्हवीला छान तयार करण्याची जबाबदारी तुझी आहे आता कीर्ती. उचल ती साडी आणि जा कामाला लाग. तुझ्या वहिनीला छान तयार कर कीर्ती, आई बोलली. तशी कीर्ती साडी घेऊन जान्हवी जवळ आली. कीर्ती जान्हवीला पूजेसाठी तयार करू लागली. काही वेळाने मालती रूममध्ये आली. जान्हवीला पाहून जागीच थबकली. काय ग, किती सुंदर दिसतेस तू जान्हवी. तुझ्यावर ही साडी, हा रंग किती उठून दिसतोय. खूपच सुंदर दिसत आहे जान्हवी तू. मालती अगदी थक्क होऊन बोलली जान्हवीला. कीर्ती जान्हवीकडे पाहून गालात स्मित करत होती. ती तर जान्हवीला तयार करतानाच कित्येक वेळा, वहिनी काय भारी दिसत आहेस तू, आज दादाचं काही खरं नाही बुवा, असं सतत चिडवत होती जान्हवीला. मालती जान्हवीला पाहून थक्क झालेली. आई, मला विसरलात वाटतं तुम्ही. राघव आईला आवाज देत कीर्तीच्या रूममध्ये आला. पण आता समोर जान्हवीला पाहून थक्क होऊन डोळे विस्फारून वेड्यासारखं तिच्याकडे पाहतच राहिला. स्वर्गातील अप्सरेलाही लाजवेल इतकी भारी दिसत होती जान्हवी. तिच्यावरची त्याची नजर आता हटत नव्हती. ब्युटिफुल, तोंडातल्या तोंडात पुटपुटला तो. आई आणि कीर्तीसमोर राघवला आपल्याकडे असं एकटक पाहताना जान्हवी फारच लाजली. तिला तर चेहरा कुठे लपू असं झालेलं आता. पाहुणे मंडळी होते घरी पूजेसाठी थांबलेले. त्यातील एकाने मालतीला आवाज दिला, बाहेर गुरुजी आलेत. हो आलेच, मालती बोलली. भानावर नसलेल्या राघवकडे हसतच पाहत मालती रूमबाहेर पडली. जान्हवी आणि राघव आता दोघे एकमेकांकडे पाहण्यात हरवलेले असतात. दादा, अरे किती पाहशील, वहिनी तुझीच आहे. हनीमून उरकण्याचा विचार आहे का तुमचा? अरे पण तुमच्या लग्नाची पूजा बाकी आहे अजून. बाहेर पूजेला बसायला चला, मोठ्याने बोलून कीर्ती जान्हवीचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येते. जान्हवीचं सौंदर्य कालपेक्षा आज जास्तच खुललेलं ते पाहून राघव वेडा झाला. जान्हवी तू खूपच भारी दिसत आहेस, एकदम कातील, तो स्वतःशीच पुटपुटतो. केसातून हात फिरवत तोही त्यांच्या मागे बाहेर हॉलमध्ये येतो. बाहेर सर्वच असतात. राघव सर्वांच्या नजरा चुकून चोरून चोरून जान्हवीकडे पाहत असतो. पूजेसाठी जान्हवीचे आई बाबा भाऊ आलेले, त्यांच्यासोबत ती बोलत असते. राघव मनातच बोलतो, जान, मला जर माहीत असतं ना या साडीत तू इतकी गोड दिसणार आहेस तर ही साडी मी आज तुला नेसायला दिलीच नसती. सर्वांच्या नजरा तुझ्यावरच खिळलेत जान, अशाने नजर लागेल जान तुला. तो एकटक पाहत होता तिच्याकडे. तिनेही त्याच वेळी त्याच्याकडे पाहिलं आणि तोंड फिरवून घेतलं. जान, रागवलीस माझ्यावर? सॉरी यार, पण आता मला कळतंय मी कालपासून तुझ्यापासून दूर राहून चूक केले. तुझा सहवास मी मिस केला जान, पण आता या क्षणापासून मी तुझ्या पासून एकही क्षण दूर नाही राहणार. बस बस, फक्त
ही पूजा होऊ देत. पूजा झाली. घरातील पाहुणे मंडळी जेवण करून नवीन नवरा बायकोला आशीर्वाद देऊन निघून गेली. तसा राघव जान्हवीला रूममध्ये चल म्हणून नजरेनेच खुणवू लागला. ती लाजून नाही नको लगेच कुठे इशाऱ्यातच त्याला सांगत होती. कीर्ती पाहते त्या दोघांना. कीर्ती मोठ्याने बोलते, वहिनी तू दादावर रुसलेलीस ना, तुझा रुसवा असा सहजासहजी घालवू नकोस. चांगलीच फुगून बस त्याच्यावर. आज तुमची पहिली रात्र आहे ना लग्नानंतरची. बघू तरी दादा कसा तुझा रुसवा घालवतोय ते. त्या दोघांना खाणाखुणा करताना पाहून कीर्ती मुद्दामच मोठ्याने बोलते. कीर्ती, भाऊबीजला गिफ्ट नकोय का तुला? राघव बोलतो तिला. तशी कीर्ती तिचा ओठ दातात चावते. तिला पाहून राघव मिश्किल हसतो. जान्हवी लाजून कीर्तीच्या रूममध्ये जाऊन बसते. राघवची नजर आटून आताही तिचे गाल गुलाबी गुलाबी होत होते. पाहतच होता तो तिच्याकडे तसा घायाळ नजरेने. आज दिवसभर त्याने आपल्याकडे सतत पाहावं असं तिलाही वाटत होतं. पण त्याची तिच्यावरची ती घायाळ करणारी कातील नजर पाहून ती गोरी मोरी झालेली. दोघांची पहिली मैत्री होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघे एकमेकांना चांगलंच ओळखत होते, समजत देखील होते. तरी या क्षणी त्याला समोर पाहून ती अतिशय लाजत होती. बोलण्यासाठी तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. त्याच्या नजरेला नजर मिळवण्याची तिची हिंमत होत नव्हती. हे काय होत आहे मला? तिच्या मनात विचार आला. पण तिलाच काही कळत नव्हतं. बावरली होती ती. तिची मनस्थिती समजून घेत तो एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ आला. ती मात्र जागची किंचितही हलली नव्हती. खाली मान घालून उभी होती. जान, तो त्याच्या मादक आवाजात आवाज देतो तिला. तशी ती आणखी लाजते. हातात पदर घेऊन चुळबुळ करू लागते. नजर वर करून त्याच्याकडे पाहण्याची हिंमत तर अजिबात नसते तिच्यात. तिच्या या वागण्यावर तो तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला. बोलला, मी ओळखतो, तीच माझी जान आहेस ना नक्की तू? किती लाजते जान. तशी ती पटकन दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावर ठेवते. जान, तो तिचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावरून बाजूला करत म्हणतो. आताही पापण्यांची फडफड चालू होती तिच्या, पण नजर मात्र खाली झुकलेली. तो तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर करतो. जान, माझ्याकडे बघ म्हणतो तो तिला. तशी ती एक नजर त्याच्याकडे पाहून लाजून पटकन वळते. तो तिला पाठीमागून मिठीत घेत तिच्या खांद्यावर त्याची हनुवटी टेकवतो. तसा सरकन तिच्या अंगातून काटा येतो. अंगावरची लव ताठ होते. जान, काय झालं? एवढं का लाजतेस तू? तिच्या पोटावरची पकड घट्ट करत विचारतो तो तिला. ती बोलते, राघव मला खूप कसंसच होतंय. का तो विचारतो. का ते माहिती नाही मला, ती म्हणते. तो मिठीतच तिला स्वतःकडे वळवतो आणि बोलतो, जान रिलॅक्स, मी खाणार नाही तुला. तू आधी शांत हो. ये इकडे, इथे बस बरं. तो तिला बेडवर बसायला सांगतो. तो पाण्याने भरलेला एक ग्लास तिच्यासमोर पकडतो. जान, पाणी पी बरं, वाटेल तुला, तो बोलतो. तशी ती पाणी पिऊन ग्लास बाजूला ठेवून देते. आता तो तिचा हात हातात घेऊन जान सॉरी बोलतो तिला. ती का या आविर्भावाने पाहते त्याच्याकडे. काल तू आपल्या घरी आली आणि पहिल्याच दिवशी मी रागवलं तुझ्यावर, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी जान. मी तुला वचन दिलंय, मी तुझ्यावर खूप प्रेम करेन, तुझी काळजी घेईन आणि मी कसा वागलो काल तुझ्याशी, तो म्हणतो तिला. इट्स ओके राघव, मी विसरले ते. मी नव्हतं जास्त मनावर घेतलं. आज तू खूपच सुंदर दिसत होती जान. तुला नुसतं पाहत राहावं असंच वाटत होतं मला. तुला सकाळी पाहिलं तेव्हाच तुला कडकडून मिठी मारावी असं वाटलं मला. तू माझ्या आयुष्यात आले जान, त्यामुळे मी खूपच खुश आहे आणि लकी सुद्धा. बोलताना त्याची नजर तिच्या नाजूक गुलाबी ओठांवरच असते. तिला त्याची नजर कळते. ती लाजेने गोरीमोरी होते. तो त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ आणून तिचे नाजूक ओठ त्याच्या ओठांमध्ये कैद करतो. तो हळुवारपणे तिला किस करू लागतो. ती त्याच्या प्रेमळ स्पर्शात हरवते.
आणि त्याला साथ देऊ लागते. काही वेळातच रूममधील लाईट बंद होते. ते दोघे एकमेकांच्या मिठीत विसावतात. दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठून जिमला जातो. ती उठून अंघोळ करायला जाते. काही वेळाने ती नुकतीच अंघोळ केल्याने टवटवीत दिसत असते. ती आता चेंजिंग रूममध्ये साडी नेसत असते. ती तिचं आवरत असते. त्याच वेळी राघव धाडकन दार लोटत आत येतो आणि समोर त्याच्या जानला पाहतो. ओले मोकळे केस, नुकतीच अंघोळ करून आलेली ती गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत दिसत होती. तिच्या बॉडी ऑइलचा मनमोहक सुगंध रूमभर दरवळत होता. त्यात पिवळ्या रंगाची अर्धवट नेसलेली छानशी साडी जी तिला अधिकच उठून दिसत होती. तो अगदी भान हरपून तिला पाहत राहतो आणि कधी तिच्या जवळ जातो त्याला सुद्धा कळत नाही. ती तर त्याच्या नजरेनेच लाजून लाल होते. "कॅन आय किस यू?" नकळत तो बोलतो तिला. तिच्या नाजूक कमरेवर हात ठेवतो आणि तिला स्वतः जवळ ओढतो. जान्हवी तर एकदम स्तब्ध होऊन जाते. तिला काय बोलावं कळतच नाही. ती काहीच बोलत नसते, पण तिच्या सौंदर्यात घायाळ झालेला तो पटकन तिचे नाजूक गुलाबी ओठ त्याच्या ओठांमध्ये बंदिस्त करतो. आता तो तिच्या ओठांचा रसपान करत असतो. तिचे डोळे आपसूक मिटले जातात. त्याच्या स्पर्शाची जादूच अशी होते तिच्यावर. ती त्याला जमेल तसा प्रतिसाद देऊ लागते. त्याचे हात तिच्या पाठीवरून हळूवार फिरत असतात. आता सॉफ्ट किस पॅशनेटली होतो कधी ते त्यांना कळत नाही. वहिनी कीर्तीच्या आवाजाने दोघं भानावर येतात. दरवाजा उघडाच असतो त्यामुळे कीर्ती पटकन आत निघून आलेली. कीर्ती बोलते, "ए सॉरी सॉरी, मी काहीच नाही पाहिलं." ती चेहऱ्यावर हात ठेवते पटकन. इकडे जान्हवी लाजून राघवपासून दूर होते. कीर्ती, "दारावर नॉक करायचं असतं. साधी गोष्ट कळत नाही का तुला?" एक नजर पाठ करून उभ्या असलेल्या जान्हवीवर नजर टाकून तो कीर्तीला चिडून बोलतो, "सॉरी दादा, ते आईने वहिनीला बोलवलंय." बोलून कीर्ती पटकन तिथून निघून जाते. "जान." तो जान्हवीला आवाज देतो. जान्हवी रागाने त्याच्याकडे पाहून पाय आपटत तिथून रूमबाहेर पडत असते. तसं, "ए जान, सॉरी ना यार." रागवलीस? तो तिचा हात पकडून बोलतो तिला. ती त्याच्याकडे पाहून नाही मान हलवून बोलते. तो, "थँक्स जान. मला वाटलं खूप रागवलीस तू माझ्यावर. ते तुला पाहिलं आणि दरवाजा लावण्याचं भानच नाही राहिलं बघ मला. पुन्हा नाही असं होणार." तो म्हणाला तिला. ती पुढे होऊन त्याच्या कानात हळूच बोलते, "तुझं असं जवळ येणं आवडतं मला. आय लव्ह यू." राघव बोलून ती पटकन त्याच्या कपाळावर ओठ टेकवते आणि पळतच रूमबाहेर पडते. "जान, ए जान, थांब ना. अशी कशी लगेच चालले तू?" तो बोलतो तिला. ती न थांबता निघून गेलेली. आता तो गालात हसत